आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आटपाडी तालुक्यातील धडाडीचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी सातारा सांगली विधान परिषदच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. सातारा सांगली जिल्ह्यातील राजकीय पुढारी, नेते व कार्यकर्त्यांच्या मित्रत्वाच्या जोरावर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहासभाई बाबर यांच्या साथीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेतून मला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून सातारा सांगली विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळेल. माझे सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांशी चांगल्या संबंधामुळे मतदारांची आकड्यांची संख्या पाहता विजयापर्यंत पोहोचेल असा मला विश्वास वाटतो. माझ्या उमेदवारीची दखल वरिष्ठ नेते घेऊन मला संधी देतील असा मला ठाम विश्वास आहे. आज मी सांगली आणि सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्त आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे. मला वाटतं मी माझे नेते स्वर्गीय अनिल भाऊ यांचा समावेश गेले 30 ते 32 वर्ष मला वाटतं या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत आहे. मी या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये जी काय मित्रत्वाच्या नात्यानं सांगली असेल, सातारा जिल्हा असेल, या दोन्हीमध्ये एकत्रितरित्या जी माझी मित्रत्वाची संख्या आहे किंवा एकामेकाला जीवाला जीव देणाऱ्यांची जी संख्या अशी मी जी आजपर्यंत जी मिळवलेली आहे ती निश्चितपणानं ती संख्या मोठी आहे. आणि मला वाटतं मी या सगळ्या ज्या मतदारसंघातल्या या आपल्या सांगली आणि सातारा या मतदारसंघातल्या 2 जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्ते असतील, सगळे नगरसेवक असतील, सगळे जिल्हा परिषदचे सदस्य असतील, या सगळ्याच्या मागणी खातीर मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणी केला. मला वाटतं मी माझे नेते आमदार सुहासभाई आणि या सांगलीचे पालकत्व घेतलेले मंत्री शंभूराजे देसाई ही सगळीजण जाऊन आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे उमेदवारी मागितलेली आहे. आणि शिवसेनेच्या वतीनं मी आज माझा इथं मला वाटतं अर्ज दाखल केलेला आहे. बाकीचे आपल्याला मदत करणारे जे मित्र पक्ष आहेत ते मदत करा असं वाटतं का आपल्याला? मला वाटतं राजकारणामध्ये मी जादा शत्रुत्व कधी कुणाचं संघ केलेलंच नाही आणि निश्चितपणानं माझी मित्रत्वाची संख्या जास्त आहे. त्यामुळं मी निश्चितपणानं मला जी सगळ्या पक्षाची लोक आहेत ती मदत करतील अशी मी निश्चितपणाने अपेक्षा बाळगतो. पण महायुतीकडून अद्याप या जागेवरचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही. भाजपचा या ठिकाणी जागेवर दावा आहे. असं असताना तुम्ही त्या महायुतीतला पक्ष असताना उमेदवारी अर्ज भरता? नाही, दावा ही सगळी करतात, आम्ही दावा करतोय. आमची संख्या 120 पर्यंत आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये. आता जो काय पक्ष निर्णय घेतील, आमचे पक्षाचे नेते आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, ते जे निर्णय घेतील ते आम्ही पुढे चालू. तर काय भाजपनं जर उमेदवार दिला तर तुमची पुढची काय? नाही, आता कसं आहे, एखादा अर्ज आपण पक्षाकडून भरला तर तो पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही म्हणून काही तो बाद होत नाही. आता 10 सूचक लागतात आणि 10 सूचकाच्या मार्फत आपण अर्ज भरलेला आहे. मित्रत्वाची संख्या वाढली तर तो पुढे विषय. शेवटपर्यंत आपण अर्ज ठेवणार नाही, अर्ज हा भरलाही ठेवण्यासाठीच भरलेला आहे. पण जुळण्या कशा असतात त्या जुळण्यावरती अर्ज ठेवायचा का नाही ती पुढे गणित असतात. आणि निश्चितपणानं मला वाटतं या 2 जिल्ह्यामध्ये माझी मित्रत्वाची संख्या जास्त आहे राजकारणामध्ये आणि एकामेकाला आम्ही मदतीला आलेला आहे. त्यामुळं मला वाटतं निश्चितपणानं जी मित्र आहेत ती माझ्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. वेळ आली तर पट बदलण्याची तयारी आहे? नाही, असं काही नाही. ते आता सध्या जर मी पक्षाकडे भरलेला आहे, पक्षावर मी निष्ठेनं काम करतोय. मला वाटतं आमचे नेते सुहासभाई असतील, या मतदारसंघाचे ज्यांनी पालकत्व घेतले शंभूराजे असतील, आम्ही एकत्र बसून एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही बोललेलं आहे
टक्के हा मतदारसंघ आपल्याला घ्यावा, जेणेकरून मित्रत्वाची संख्या आपल्या शिवसेनेकडे जास्त आहे. त्यामुळं संख्याबळ गाठू शकतो आपण, हे त्यांना आम्ही पटवून सांगितलेलं आहे. आणि निश्चितपणानं हा मतदारसंघ आम्हाला सुटेल असं आमची अपेक्षा आहे. शिंदे म्हणजे साहेब कोण राष्ट्रवादी अजित पवार तर तुमच्यासोबत नाही, सगळ्या समावेतच आहेत. अजितदादांचे बी आहेत, बाकी इतर पक्ष जे आहेत आपल्या 2 जिल्ह्यामध्ये, त्याच्यातही आपली मित्रत्वाची संख्या जास्त आहे. आणि साताऱ्याची नाराजी अजून कायम आहे की म्हटलं शिवसैनिकांनी आम्हाला आता तो विषय वरच्या लेव्हलला बसून होईल. शिवसेनेत नाराजी आहे, राष्ट्रवादीत आहे, पण वरची लेव्हलला काय निर्णय होईल त्या निर्णयाला बांधील राहून आपण पुढं काम करू. आपल्यासाठी शिंदे साहेब निशाणा देतात असं बोलतात. नाही, आता ते वरच्या लेव्हलला असते. आम्ही ज्या वेळेला त्यांना भेटलो ते तिथून दिल्लीला गेले, पण जे काय ते फायनल हायकमांड जो निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे चाललं पाहिजे. थँक्यू. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी.